कमळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात येणाऱ्या वाई तालुक्यातील नांदगणे गावाजवळ असलेला व दोन्ही बाजूने पाण्याने वेढलेला एक किल्ला आहे. याचा उच्चार काहीजण कमालगड असाही करतात. हा 4200 फूट उंच असून जवळपास 2.5 ते 3 तासाचा ट्रेक आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी करावा लागतो. मार्गात उंच वाढलेले गवत व कुसळचा त्रास वगळता ट्रेक तसा सोपा आहे. तर मित्रांनो, आता नांदवणे गावामध्ये मी पोचलेलो आहे आणि हे मागं जे घर आहे तिथं गाडी पार्क केलेली आहे आणि तिकडून हा पुढे गेल्यानंतर एक पायवाट आहे. त्या पायवाटाने आपल्याला कमळगडचा प्रवास सुरू करायचा आहे. मला बऱ्याचशा जणांनी सांगितलं की एकटा यायला नाही पाहिजे होतं असं, पण बघूया. आता तर इकडं झाडं वगैरे बरीचशी सुकलेली दिसत आहेत, म्हणजे तेवढी नाही पण पावसाळ्यापेक्षा तरी क्लायमेट चांगला आहे, मस्त ऊनही आहे. बघूया प्रवास आपला कसा होतो ते आज. तिथे गाडी पार्क करून येताच हे एक पायरी मार्ग आहे. या पायरी मार्गाने आपल्याला जाण्यासाठी सांगितलेलं आहे. तर बघूया हा मार्ग कुठवर आपल्याला घेऊन जातो ते. कमळगडसाठीचा सुरुवातीचा मार्ग जो नांदगणे गावाजवळून आहे हा समजणे फारच सोपे आहे, पण पुढे वाढलेल्या गवतामुळे ही वाट फारच किचकट होऊन जाते. अच्छा, ह्यावाल्या रस्त्याने जातो वाटतं. कमळगडसाठीचा प्रवास वर्णन हा कमळगडच्या पहिल्या भागामध्ये दिलेला आहे. जर तुम्हाला पाहायचा असल्यास तुम्ही आय बटनवरती क्लिक करून तो पाहू शकता. ओके, ती वाली विहीर. या विहिरीच्या बाजूने आपल्याला जायचं आहे शक्यतो. ही अशी खूप छोटी पायवाट आहे, त्यासाठी लवकर समजून नाही येत. बापरे, भयंकर गवत वाढलेलं आहे. तर मित्रांनो, इकडे छोट्या पाण्याच्या टाकीच्या पुढे ही पायवाट अशी जाते आणि हे झाडं बघा आत्ताच एवढे खूप सारे वाढलेले दिसत आहेत. ट्रेक कसा व्हायचा पावसाळ्यात तर अगदीच अवघड होत असेल. अरे, रस्ता चालू होता संपला का तिकडनं? बापरे, आत्ताशी कुठे ट्रेक चालू झाले आणि आत्ताच माझी पूर्णपणे ठासली गेलेली आहे. आणि वा, माकडही दिसत आहेत रे. इकडून मार्ग काढत आपल्याला जायचं आहे. पूर्ण जंगल भाग आहे हा, फार अवघड. फक्त आपल्याला सुखरूप जाऊन सुखरूप परत यावं. अजून आपल्याला बरेचसे गड किल्ले करायचे आहेत, नाही का? कमळगडसाठीची तयारी तर केली होती, पण सुरुवातीच्या काही पावलानंतर पायवाट दिसेनासे झाल्यामुळे मोठ्या संभ्रमात अडकून राहिलो. पण नीतीने काही वेगळेच आपण ठेवले होते. त्यासाठी काही वेळ मला इथे व्यतीत करायचा होता. 11:15च्या सुमारास आपण ट्रेक चालू केलेला आहे. किती उशीर लागतो वरती जायला माहीत नाही. कमीत कमी 2 तास तरी लागतील असं मी बऱ्याचशा जणांच्या व्हिडिओमधनं बघितलेलं आहे. मुळात प्रॉब्लेम हा आहे की मार्ग भटकण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. तर आपल्याला बारामतीहून काही सवंगडी सापडलेले आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर
ट्रेकला सुरुवात केली आहे. हे सगळे आत्ता मला सापडले, नाहीतर हा ट्रेक एकटा करणं माझ्यासाठी खूप अवघड होतं. आता आपण ह्यांच्याबरोबर जॉईन होऊया. आपल्यालाही रस्ता माहीत नाही. बापरे, झाडं फार वाढलेली आहेत. कमळगड हे अशी झाडी जास्त जिथं वाढलेली असेल ना, ते गड फेब्रुवारीच्या आसपास करायचे. तोपर्यंत हे गवत थोडेफार जळून गेलेलं असतात आणि रस्ताही खूप चांगल्या प्रकारे मोकळा झालेला असतो. अरे वा, ही पायवाट वाटतच नाही आहे बघून. मित्रांनो, हा रस्ता भयंकर आहे. म्हणजे शक्यतो ह्या गडावरती येणार जाण्याची वर्दळ कमी असावी, त्यासाठी ही पायवाट सापडणे खूप मुश्किल. आता हे आपल्याला काही भेटलेले सवंगडी चालले आहेत, आपण त्यांच्याबरोबर चाललो आहे म्हणून आपल्याला हा रस्ता समजतो. तरी नाहीतर अशा रस्त्याने जाणं आपल्यासाठी खूप अवघड. बारामतीवरून आलेले काही प्राध्यापक हे आपल्याला मार्गात सापडले व त्यांच्याबरोबर आपण पुढील प्रवास चालू केला. ते जसे शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करतात, त्याचप्रमाणे आपल्याला आज इथे मार्गदर्शन करत होते. हा ट्रेक एकट्याने करणे का टाळावे हे इथे आल्यानंतर आपल्याला समजूनच जाते. थोडंसं वर आल्यानंतर मित्रांनो असे रिबीन लावलेले आहेत मार्ग समजण्यासाठी. आणि आपल्याला जायचं आहे तिकडे. वरती एक पठार आहे आणि त्याच्यावरती पुन्हा स्टीफ आहे आणि किल्ला आहे वरती. रस्ता खूपच ऑफबीट असल्यामुळं कोणी येतही नाही आणि रस्ता पूर्ण समजतही नाही. मी स्टार्टिंगला जेमतेम 10 पावलं चालल्यानंतरच मला रस्ता भेटत नव्हता. हे सगळे सवंगडी भेटल्यानंतर मी त्यांच्या मागे मागे निघलो आहे. एकटा येणं डेअर, खरंच एकटा करण्यासाठी खूप जिगरा पाहिजे. आपल्याला ह्या डोंगरावरून तिथे जायचं आहे आणि तिथून वरती किल्ला आहे अजून. थोड्याच वेळाच्या चढाईनंतर बलकवडे धरणाचा व आजूबाजूचा सुंदर उंच डोंगरांनी वेढलेला परिसर आपल्यास दिसायला सुरुवात होतो. खूपच सुंदर परिसर आहे आजूबाजूचा. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे, आपण आता आलेलो आहे कमळगडसाठी. मस्त एका झाडाच्या सावलीखाली विसाव्यासाठी बसलेलो आहे. तुम्ही जर आजूबाजूला बघितलात तर खूपच सुंदर परिसर आहे, खूपच सुंदर. पण जर तुम्हाला रस्त्याची माहिती नसेल, गडाची कल्पना नसेल, तर एकटं येणं शक्यतो टाळावं, कारण वाट समजणं खरंच खूप किचकट आहे. त्यासाठी एकटं येणं टाळावं. मी काही सवंगडी भेटले बारामतीचे, त्यांच्याबरोबर मी पुढचा प्रवास चालू केला. नंतर मी सुरुवातीच्या काही टप्प्यामध्येच मला रस्ता समजणं खूप अवघड झालं होतं, सुरुवातीच्या काही स्टेपमध्येच, कारण पूर्ण रान माजलेलं असल्याकारणाने काही रस्ता समजत नाही तुम्हाला. त्यासाठी जर तुम्ही येणार असाल तर मार्ग माहीत आहे याची कल्पना करा आणि जेवढा सकाळी लवकर येता येईल तेवढा सकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करा. कारण थोडासा जरी उशीर तुम्ही आलात तर तुम्हाला कोणी ट्रेकसाठी भेटणार नाही आणि तुम्ही एकटे मार्गामध्ये हरवू शकता. तर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे इथे. हा आहे किल्ले कमळगड आणि आजूबाजूचा परिसर. तर मित्रांनो, हे जे दिसतंय असे काटे, म्हणजे झाडाचे काहीतरी त्याला नाव सांगितलं मी ते इथे खाली मेन्शन करेन. ते असे टोचत आहेत ना, हे पूर्ण आतमध्ये जाऊन तुमच्या शरीराला टोचते. हे एवढे शार्प आहेत. आता मी एक तुम्हाला काढून दाखवतो. काय म्हणतात त्याला? आतमध्ये घुसतं ते कुसळ का? अच्छा.
भयंकर टोचत आहे ते. तर मित्रांनो, इकडच्या जंगलांमध्ये आहे ना एक मेजर प्रॉब्लेम होतो, ते म्हणजे एक प्रकारचे काटे आहेत. त्याला काकांनी सांगितलं कुसळ असं काहीतरी म्हणतात. ते पार तुमच्या शूजमध्ये जाऊन, सॉक्समधनं जाऊन पायाला टोचतात ते. आणि बापरे, ट्रेकच्या सुरुवातीलाच काही पावलानंतर मार्ग सापडणे अवघड झाले होते. तर पुढे अडचणीत आणखी एक भर म्हणून या जंगलात कुसळणे आपल्याला हैराण करून सोडले. तर मित्रांनो, आत्ता आपण इथपर्यंत येऊन माझ्यामध्ये 50% ट्रेक कंप्लीट केलेला आहे. आपल्याला जायचं आहे, तो वरती दिसतो आहे ना, तो कमळगड, तिकडे जायचं आहे. आणि ही पायवाट बघा, काहीही समजत नाही अशी ही पायवाट आहे. आणि त्याच्यामध्ये ते गवत, त्याचं नाव मी विसरलो, जे पायाला टोचत होते ते तुमच्या कपड्याच्या आतमध्ये जाऊन तुमच्या स्किनला टोचत होते. शूज घातले, शूज नंतर आतमध्ये सॉक्सही आहे. शूज सॉक्स हिट करून ते आतमध्ये पायाला हिट करत होते. आणि त्यामुळे चालताना आहे ना खूप टोचतं ते पायाला. आपण ट्रेकर कमी, रॅपर जास्त दिसतो. उन्हापासून वाचण्यासाठी कॅप आणायचं विसरून गेलं. वाटलेलं थंड वातावरण असेल, ऊन एवढं लागणार नाही. पण ट्रेक करायला सुरुवातच केली 11:15 वाजता. मग ऊन तर लागणारच, पण एक्सपेक्टेशननुसार फार ऊन लागते. जसं की आपण मृगगड केला आणि जीवधन केला होता, त्यावेळेस उन्हाचा काही नामोनिशाण नव्हता, एवढं ऊन लागतही नव्हतं. पण जसं जसं 11 वाजून जातात तसं तसं वर सूर्य सरकायला लागतो, तसं तापमान वाढून चटकेही फार लागायला लागतात. आणि आता सुरू झालं आहे पूर्ण जंगल पॅच. अजून जेमतेम अर्धा तास लागेल शक्यतो इथून आपल्याला. जसजसा पुढे जात होतो तसतसे नवीन अडचणी समोर येत होत्या. पहिला मार्ग सापडत नव्हता, तर नंतर कुसळ वारंवार शूजमध्ये अडकून राहत होते व नंतर वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे डिहायड्रेशन. तर मित्रांनो, अशा फिती आपल्याला इथेही मार्गात बघायला भेटतात. ह्या ट्रेक कंप्लीट करण्यासाठी मिनिमम तुम्हाला 2 तास लागतात. आणि जर तुम्ही बरेचसे स्टॉप घेत जात असाल तर 3 तास करण्यासाठी 3 तास कमीत कमी लागतात ह्या ट्रेकसाठी. आता आपण सुरू केलेलो 10:45ला आणि आता ऑलमोस्ट 12:30 होत आलेले आहेत. 1.5 तासपेक्षा जास्त. अजून अर्धा तासात जेमतेम आम्ही वरती पोचू किल्ल्यावरती पाहण्यासाठी. मेन गोष्ट म्हणजे आहे ती कावेची विहीर, जी की गडामध्ये जमिनीमध्ये खोदलेली विहीर आहे. आणि खूपच थंडावा तिकडं असतो. 12ही महिने पाणी भरलेलं असतं तिथं. आणि आता तर पावसाचं भरलेलं असेल शक्यतो. तिथे गेल्यानंतर जे आपल्याला एसीची हवा लागणार आहे आणि थंडावा मिळणार आहे, वाव, तेच विचार करून आम्ही एवढ्या उन्हात तानातही ट्रेक करतोय. तर मित्रांनो, इथेही असे फिती लावलेले आहेत. तुम्ही थोडंसं वरती आलं ना, हे फिती खूप कमी प्रमाणात लावलेले आहेत गडाच्या ट्रेकच्या तुलनेमध्ये. कारण 2 तासाचा कमीत कमी हा ट्रेक आहे. आणि फार वरती आल्यानंतर आपल्याला त्या फिती पाहायला भेटतात. तर मित्रांनो, जवळपास 1.5 तासाचा ट्रेक केल्यानंतर आत्ता आपण ह्या बोर्डाजवळ आलेलो आहे, जिथं गोरक्षनाथ
प्रतिष्ठान यांनी हे बोर्ड लावलेलं आहे, जिथं कमळगड, माडगणी आणि तुपेवाडी ह्याच्यासाठी जे मार्ग दाखवलेले आहे त्या फलकावरती. आणि आपण आता जातो आहे कमळगडसाठी ह्या सरळ रस्त्याने पुढे. मध्ये थोडासा पॅच कवर केल्यानंतर परत आपल्याला हे पूर्ण असं जंगलवाट सुरू झालेली आहे. खूपच थंडावा मिळतो अशा झाडीमध्ये येऊन, पण तेवढंच सतर्कही राहावं लागतं, कारण खूप सारे जंगली प्राणी आणि सरपटणारे प्राणी इकडे असतात. त्यासाठी थोडंसं सांभाळून राहावं लागतं अशा भागांमध्ये. 2 तासाच्या ट्रेकनंतर आम्हाला हा कमळगडचा पहिला बोर्ड दिसलेला आहे, जो की आपण ह्या शेवटच्या टप्प्यातील जंगलवाटेमध्ये येतो तेव्हा दिसतं. गोरक्षनाथ प्रतिष्ठान यांच्या थ्रू हे इकडं लावण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आज कमळगडसाठी खूपच दमछाक झालेली आहे. 2 तासाचा ट्रेक ॲक्च्युली झालेला आहे कंप्लीट आता सध्याला तरी. अजून जेमतेम अर्धा तास जाईल असं वाटतं आहे. त्याच्यानंतर आपण कमळगडवरती राहू. रस्ते समजणं इकडं फार अवघड आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा 20% ट्रेक कंप्लीट करता स्टार्टिंगचा पॅच, तेव्हा तुम्हाला पूर्णपणे कल्पना यायला सुरू होते की मार्ग कुठून कसा जायचा आहे. आणि बरीचशी वाट ही तुम्ही फक्त उजव्या बाजूची वाट घेत चला. काही ठिकाणी खोल दरी आहे, त्यासाठी सांभाळून. दोन ते सव्वा 2 तासाच्या ट्रेकनंतर आपण या पठारावरती पोचलेलो आहे. आणि आपल्याला जायचं आहे तिकडे. फारसा दूर राहिलेला नाही किल्ला आता, पण ह्या ट्रेकने बऱ्याच वर्षानंतर घाम काढलेला आहे. कारण माझ्यामध्ये मी लास्ट ट्रेक असा कोणता केला असेल तर तो होता धाकभैरीचा. धाकभैरीच्या ट्रेकने मला खूप सतावला. धाकभैरीच्या ट्रेकमध्ये प्रॉब्लेम हा झालेला की आमच्याकडे पर्याप्त पाणी साठा नव्हता. त्यासाठी स्वेटिंग होऊन, आणि उन्हाळ्याचा शेवटचा टाईम होता, शेवटचा टप्पा होता, मे बी जून. अजून पावसाला सुरुवात व्हायची होती, त्यासाठी बरंचसं ऊन होतं आणि स्वेटिंग वगैरे खूप, आणि त्यामध्ये पाण्याची कमतरता, डिहायड्रेशन, या बऱ्याच गोष्टी फेस केल्या त्या टायमाला. त्यासाठी धाकभैरीचा ट्रेक जसा अवघड झाला तसाच हा सुद्धा आहे, कारण इथे रस्ता समजणं फार अवघड आहे, फार अवघड. सुरुवातीचा पॅच तरी 20% फार अवघड. तर मित्रांनो, आत्ता थोडा अर्धा तासापूर्वी इकडं मागे बसून मस्त जेवण वगैरे झालेलं आहे या मस्त झाडाच्या गर्द छायेमध्ये. आणि आता आपण पुढचा प्रवास चालू करतो. तर इकडं असं फलकही लावलेलं आहे कमळगड म्हणून. तर इकडनं या झाडाच्या समोरून जिथे घर आहे तिकडनं आपल्याला आतला रस्ता पकडायचा आहे. असे पुढे येतात. हा 3रा फलक आपल्याला कमळगडसाठी दिसतो. आता इकडून खूपच सोपा असा मार्ग आहे. जेमतेम 15 मिनटामध्ये आपण किल्ल्यावरती राहू. खूप छान मॅसेज असे गोरक्षनाथ प्रतिष्ठानने आपल्याला फलकांवरती दिलेले आहेत. ते वाचून त्याचं पालन करणं हे खूप गरजेचं आहे. आणि आता थोडंसं स्टीफ आहे मार्ग. गडासाठीचा 50% ट्रेक संपल्यानंतर येथे बऱ्याच साऱ्या पाट्याही लावलेल्या दिसतात, ज्यावर निसर्ग व गडासाठीच्या आवश्यक मजकूर या पाट्यांवरती लिहिलेला आहे. थोडासा स्टीफवरती चढून आल्यानंतर हे आपल्याला दगडांनी रचलेले हे पायऱ्या पाहायला भेटतात. आणि इथे पुढेही थोडंसं जंगलवाट आहे. खूप गर्द अशी झाडी वाढलेली आहेत. ॲक्च्युली हे आपण पावसाळ्यात एक्सपेक्ट करू शकतो, पण पावसाळा संपून जेमतेम हिवाळ्याच्या मिडमध्ये आहे आपण. जानेवारी नंतर तरी हिवाळा पण संपत येईल, तरीही एवढी गर्द झाडी या किल्ल्यावरती पाहायला भेटतात. म्हणजे तुम्ही विचार करा, एक प्रकारे जर तुम्ही पावसाळ्यात आलात तर वाट तुम्हाला हुडकणं किती अवघड असेल. फायनली आपण शिडीच्या वाटेजवळ आलेलो आहेत. आता तिकडे शिडीची वाट आहे, जी गडावरती किल्ल्यावरतीची मेन वाट आहे, किल्ल्यावरती जाण्यासाठीची मेन वाट आहे. आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर
तुम्ही जर बघितलात तर कळेल की या जंगलामध्ये एकटं येणं किती अवघड आहे. एकटं येण्यापेक्षा मार्ग सापडणं खूप अवघड आहे. मार्ग सापडला तर एकटा असल्यानंतर आपण थोडंफार मॅनेज करू शकतो, एकटी भीती आपण घालवूही शकतो, पण मार्गच नाही सापडला तर खूपच अवघड. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो दगड आहे तो अलगदपणे 2 कातळांच्या मध्ये अडकून आहे. तर आता आपण पायरीची वाट सुरू करतोय आणि हा दगड आपल्यावरतीच आहे. पण कसा अडकला बघा ना वरून. कमळगडावर शिडीच्या मार्गाने वर येताच दिसतो तो ढोम धरणाचा दूरवर पसरलेला जलाशय, नवरा नवरीचा डोंगर, पांडवगड, केंजळगड आणि त्यापुढेच रायरेश्वरचे पठार आणि महाबळेश्वरमधील उंचच उंच डोंगररांग. आणि फायनली आपण 2.5 तासाचा ट्रेक कंप्लीट करून कमळगडावरती दाखल झालेलो आहे. वा, आणि खूपच सुंदर असा परिसर मागे दिसतोय. महाबळेश्वरच्या डोंगर रांगांनी अनेक ऐतिहासिक गड अलंकारासारखे धारण केले आहेत. जावळी मोहिमेच्या आधी हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात घेतला. नंतरच्या काळात सतत हा गड पायदळ सेनानी पिलाजी गोळे यांच्याकडे असल्याची नोंद सापडते. छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात सुद्धा हा गड स्वराज्यात होता आणि किल्लेदार हे पिलाजी गोळे असल्याचे पुरावे देखील इतिहासात सापडतात. तर मित्रांनो इकडं आहे ते एंट्रन्स, ज्या गेटने किंवा ज्या पायरी मार्गाने आपण वरती आलो, आणि त्याच्या समोरच ही आहे कावेची विहीर, जी की खूपच खोल आहे. तुम्ही अंदाजाही नाही लावू शकत, खूप खाली आणि खूप खोल आहे. आणि कावेच्या विहिरीच्याच पुढे हा आहे हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज, आणि खूपच सुंदर आजूबाजूचा परिसर दिसतो आपल्याला. ध्वजाच्या पुढेच इकडे एक शिवपिंड पण आहे, जी दगडांमध्ये कोरलेली आहे. अशी शिवपिंड बऱ्याच वर्षापूर्वी कैलासगडावर पाहायला भेटली होती व त्यानंतर गड संवर्धकांनी ह्या पिंडीच्या भोवती सुंदर असे महादेवाचे मंदिर कैलासगडावरती स्थापन केले होते. गडावर पोचल्यानंतर आजूबाजूचा परिसर न्याहाळून झाल्यानंतर आता मी चाललो होतो ते गडावर सर्वात प्रसिद्ध व चर्चेत असलेल्या कावेच्या विहिरीमध्ये, जो जवळपास 40 ते 50 फूट खोल आहे व त्याच्या आत खूपच थंडावा व त्याचबरोबर आर्द्रताही आपल्याला अनुभवास मिळते. तर मित्रांनो आपण आता जाऊया कावेच्या विहिरीमध्ये, आणि विहिरीमध्ये जाताना ह्याच्या बाजूला एक रोप दिलेली आहे, त्या दोरीला धरून हळूवारपणे खाली उतरण्याचा प्रयत्न करावा. खूपच डीप अशी विहीर आहे. तर मित्रांनो आता हे आपण आलो आहे कावेच्या विहिरीमध्ये. ॲक्च्युली हे पायऱ्या जर पाहिलं तुम्ही खूपच स्लिपरी आहेत आणि ह्याच्यावरती शेवाळ जमा झालेला आहे, त्यासाठी खूपच सांभाळून उतरावं लागेल. आणि जवळपास 1 फूट उंच अशी ह्या पायऱ्या आहेत. त्यासाठी उतरणार असाल तर खूपच सांभाळून उतरत जा, कारण इथे माझ्यामध्ये कंटिन्युअस असे हे असतात शेवाळ वगैरे, कारण हे खूपच थंड आहे जमिनीपासून, म्हणजे गडाच्या वरच्या टोकापासून खूपच खालीपर्यंत आहे. त्यासाठी तर खूपच आर्द्रता असणार आणि त्यामुळे पूर्ण शेवाळ वगैरे जमलेला आहे याच्यावरती. तर मित्रांनो इथे असे हे केवी आहेत, पण खूपच आर्द्रता आहे याच्यामध्ये, खूप सारं शेवाळ वगैरे जमलेलं आहे. आणि एक विहीर आहे आणि इकडे ही केव आहेत आणि ही
सह्याद्रीतली खूपच थंडगार अशी एक शीतपेटी म्हटलं तरी हरकत नाही. तर मित्रांनो, आज या कमळगडसाठी इतका पुरेसा आहे. फार त्रास झाला या ट्रेकसाठी, आणि तुम्हीही कधीही कमळगडसाठी जर ट्रेक प्लॅन करत असाल तर एकटे चुकून येऊ नका. ते तर मी म्हणेन देवाची कृपा की मला 4 सहकारी भेटले, किंवा मित्र किंवा एल्डर माझ्यापेक्षा वयाने वयस्कर आहेत, ते मला भेटले म्हणून मी आज हा ट्रेक संपवला. नाहीतर माझा हा ट्रेक कदाचित झालाही नसता. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ज्या सरांसोबत आपण ट्रेकची सुरुवात केली त्यांनी त्यांच्याबरोबर आणलेल्या शिदोरीतील वाटा आपल्याला दिला, जेव्हा की आपण आपल्यासोबत काहीच खाद्य आणलं नव्हतं. त्यामुळे त्यांचे मनापासून आभार. हा ट्रेक माझ्यासाठी खूप चमत्कारिक होता. मार्ग सापडत नव्हते तेव्हा सरांच्या पावलांवरती पाऊल टाकत आपण गडापर्यंत आलो. त्यानंतर आपल्याकडे काही आहार नसताना ते आपल्याला याच सरांकडून मिळाले. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका. व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड कॉमेंट करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.